रसिको नमस्कार. मराठी साहित्य विश्वातील ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या कथा आपण ऐकत आहोत. आजची कथा खूपच सुरस आहे. रसिको, प्रत्येकाच्या आयुष्यात एक पाऊलवाटा नक्की असतात, कारण आपल्या बालपणीचा काळ हा गावातच गेलेला असतो आणि प्रत्येकाच्या मनातल्या हळव्या कप्प्याला, हळव्या आठवणींना साथ घालणारी आजची ही कथा आहे. नक्की ऐका. कथेचं शीर्षक आहे पाऊलवाटा. रोज डांबरी रस्त्यांवरून चालताना एखाद्या दिवशी मला माझ्या खेड्यातील पायवाटांची आठवण होते. त्या तिथं दिसत नाहीत, म्हणून खरोखर माझा जीव कासावीस होऊन जातो. अशा वेळी मनात विचार येतो की दुतर्फा सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांच्या रांगांमधून पाठीवर नीट रेघ आखून घ्यावी, तसा नाकासमोर बघून सरळ जाणारा हा डांबरी रस्ता कधी संपतच नाही का? तो संपून एखादी पायवाट का नाही लागत? शहरात कितीही चालत राहिलं तरी उभे आडवे काळे पट्टे ओढलेले दिसतात. शिवाय जीव उबवणारी माणसांची आणि वाहनांची गर्दी, टेलिफोनची घंटा खणखणावी तसा सारखा आवाज कानांवर येत असतो. अशा या गर्दीच्या आणि धावपळीच्या रस्त्यांवरून जीव सांभाळून चालत असता एखाद्या दिवशी एक सुरेख डिझाईन डोळ्यापुढे येतं. चित्रकारानं कागदावर रंगवलेलं नव्हे, खेड्यातल्या मातीत आपोआप आकार घेणारं हे चित्र असतं. खेड्यातल्या पायवाटा मला अशा एखाद्या चित्रासारख्या वाटतात. त्यांना रंग असतो, गंध असतो, आकार असतो आणि एक आगळं रूपही असतं. कधी ती एकांडी वाट चुकल्यासारखी दिसते, तर कधी कमळवेलीप्रमाणे त्यांचं जाळं विणलेलं असतं. ती कधी काळीभोर दिसते, तर कधी हळद लागलेल्या नवरीसारखी गोरीपान दिसते. एखादी वाट पायातल्या पायात घोटाळते आणि एखादी धामणीगत वाकडी तिकडी पळताना आढळते. अनेक रूपं धारण करणाऱ्या या पायवाटा एकमेकींहून किती वेगळ्या असतात. नदी चढून वर येणारी मळीची वाट आणि काळ्या मातीतून जाणारी वाट, या दोन्ही वाटा एक नसतात. फोंड्या माळावरून जाणारी तांबडी वाट आणि पाणंदीतून चिखल तुडवत जाणारी तांबडी वाट, रानमाळातून वळसे घेत गावच्या वेशीला येऊन मिळणारी वाट आणि गवताळ कुरणातून नदीला जाणारी वाट, या सगळ्या पायवाटाच, पण प्रत्येकीचं वळण निराळं असतं, ठेवण निराळी असते. सूर्योदयाच्या वेळी पायवाटेनं कधी टेकडी चढला आहात तुम्ही? कोवळं ऊन पाठीवर घेत कधी डोंगर चढलाय? निदान कधी सकाळच्या वेळी मळीच्या वाटेनं चाललाय? छाती गळ्या एवढ्या वाढलेल्या गवतातून जी नागमोडी वाट जाते, त्या वाटेनं संध्याकाळी फिरायला गेलाय? वाऱ्यानं दोन्ही अंगाला गवत डोलत असतं आणि वारा नाकातोंडात शिरत असतो. अशा वेळी या कुरणाच्या वाटेनं मैल न मैल चालण्यात जे सुख असतं, ते कधी तुम्ही अनुभवलंय? ज्वारी हुरड्याला आली असता बांधाच्या कडेनं जी पायवाट जाते, त्या पायवाटेनं जाताना पिकाचा जो वास येतो, त्यानं कधी तुमचं मन धुंद होऊन गेलं आहे? झुळूझुळू वाहणाऱ्या ओढ्याच्या कडेनं जी मऊ चिखलवाट जाते, त्या वाटेनं कधी चालून तुमच्या पायाला चिखल लागला आहे? अशा वाटेनं चालताना आपल्या पायाच्या तळव्यांना जे सुख मिळतं, ते कधी उपभोगलं आहे? श्रावणातल्या ऊन पावसाचा खेळ कधी माळ वाटेनं चालताना पाहिला आहे? पावसाची चिपळी येऊन जाते, पुन्हा ऊन पडलं आणि तांबड्या पाण्यानं माळ रानावरच्या पायवाटा भरून जातात. माळावर दिसणारी पायवाटांची ही ओली नक्षी कधी तुम्ही डोळ्यांनी बघितली आहे? निसर्गाच्या या रांगोळीवरून कधी चालत गेला आहात? किती विविध रूपं घेतात या वाटा. पावसाळ्यात दिसणारं रूप निराळं आणि ग्रीष्मातलं रूप निराळं. नाटकातल्या स्त्रीपात्रानं प्रत्येक प्रवेशाला नवी साडी लेण्याची हौस दाखवावी, तशा या पाऊलवाटा प्रत्येक ऋतूबरोबर नवं रूप धारण करत असतात. वाटसरू जर हौशी असेल, तर नित्य बदलणारा त्यांचा हा साज त्याच्या ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. ग्रीष्मात पाय पोळत असले तरी रसिक वाटसरू दिसणाऱ्या सौंदर्यातच गुंग असतो. आणि काही वाटा अशा असतात की मृगात पाऊस बसला म्हणजे त्या मरून जातात. त्यांचे अवशेषही दिसेनासे होतात. पण थोडी उघडीप होते, पेरणी होऊन जाते, पिकं उगवून वर येऊ लागतात आणि या मळल्या पायवाटाही पुन्हा दिसू लागतात. पीक उगवून यावं तशा त्या उगवून येतात.
धोरणी शेतकरी पेरणीच्या वेळीच आपल्या रानाभोवती कुंपण घालून त्यांना आत यायला बंदी करतो. पण पिकं उगवून वर आली की या वाटा शेतकऱ्याचा डोळा चुकवून एखाद्या दिवशी आपसूक रानात घुसतात. काटेरी कुंपण असलं तरी तो मोडून आत शिरतात. अखेर शेतकऱ्याचा निरुपाय होतो. त्याचे सगळे प्रयत्न फसतात आणि मग एक दिवस तोही त्याच वाटेनं आपल्या रानाकडं जाऊ लागतो. मुकाट्यानं आपल्या कोवळ्या पिकांचा एक आरा किंवा एखादी काकरी त्या वाटेला बक्षीस देऊन गप्प बसतो. काय करणार? वाटच हट्टी पडली ना. अशा काही वाटा फार हट्टी आणि लगट असतात. एखाद्या रानात त्यांना एकदा प्रवेश मिळाला की मग त्या तुमची पाठ सोडत नाहीत. घरातल्या मांजराला कितीही हुसकावून बाहेर काढलं तरी ते जसं पुन्हा घरात येतं तशी एकदा शिरलेली वाट हुसकून बाहेर हाकलली तरी ती पुन्हा आत शिरतेच. सोडचिठ्ठी देऊन बायकोला घराबाहेर काढता येतं, पण वाटेच्या बाबतीत काडीमोडीचाही उपयोग होत नाही. तक्रारच सुरू झाली तर ती आपला वहिवाटीचा हक्क शाबित करते आणि टिच्चून तुमच्या नाकावर बसते. अशा या वाटा केवळ नुसत्या हट्टीच असतात असं नाही, तर मोठ्या आतल्या गाठीच्याही असतात. एखाद्या भाबड्या प्राण्याला त्या हातोहात फसवतातही. त्यांच्यावर विश्वास ठेवून रात्री अपरात्री बाहेर पडणं जरा धोक्याचंच असतं. विशेषतः अमावस्येच्या रात्री तर शहाण्यानं कधी असा विश्वास टाकू नये. पायाखालची वाट आहे त्या कल्पनेनं माणूस मनात शंका न घेता चालत राहतो आणि बरोबर त्यांच्या जाळ्यात अडकतो. एकीला दोघी, दोघीला चौघी अशा त्या सामील होतात आणि आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होतो. चक्रव्यूहात सापडावं तशी माणसाची स्थिती होते. चोहो बाजूंनी या वाटा त्याला घेरून टाकतात आणि रात्रभर चालूनही माणूस एकच ठिकाणी हिंडत असतो. पायाखालची वाट काही त्याला सापडत नसते. रात्रभर आपण त्याच परिसरात फिरत राहतो आणि पहाटे फटफटल्यावर चकवा ध्यानी येतो. अशा या वाटा कधी कधी आपली गंमत करतात आणि ती जन्मभर आपल्या लक्षात राहते. तसेच काही माणसांचा जसा थांग लागत नाही तसा वाटेचाही अंदाज नाही. माणसाची खोली एक वेळ आजमावता येते, पण या वाटेची लांबी कधी समजत नसते. कदाचित म्हणूनच पाऊल वाटांची लांबी मोजण्याच्या भानगडीस कोणी पडत नसावा. देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर मैलाचे दगड दिसतात, पण पाऊल वाटेवर मैलाचा दगड अजून कोणी रोवलेला नाही. आपली मोजमापं कोणी घेऊ नयेत याच बुद्धीनं ती वाकडी चालत असावी. एकंदर तिची चालच मोठी मजेशीर असते. जरा नीट चालून पुढं गेल्यासारखी ती करील, मग एकदम डाव्या अंगाला वळून लवणात गडपच होईल. तर पुढं काही अंतरावर उजव्या अंगाला वळलेली दिसेल. मध्येच उभी राहून मागं फिरून पाहिल आणि पुन्हा चालू लागेल. अशा पाऊलवाटेला टेप कुठं लावायचा आणि तिची लांबी कशी मोजायची? आणि मग जी लांबी आपण मनाशी गृहीत धरून चालू लागतो ती सहसा कधी बरोबर नसते. अशा एखाद्या पाऊलवाटेनं परक्या गावाला तुम्ही कधी चालत गेला आहात? मग सांगा, कुत्र्याच्या भुंकेवर म्हणजे किती? माणसाच्या हळीवर म्हणजे किती? फरलांग, 2 फरलांग, फार फार तर एखाद्या मैलाचा आपण मनाशी विचार करत असाल तर आपलं गणित एकदम चूक. आपलं गणित कसं चुकतं हे पाहायचं असेल तर असा अनुभव घ्यावा. अशा एखाद्या वाटेनं जाऊ लागावं आणि कुणाला तरी विचारावं, बाबा अमकं अमकं गाव किती लांब राहिलं? मग तो म्हणेल, हाय एका हळीवर. दुसऱ्या एखाद्याला विचारलं तर तो सांगेल, हाय कुत्र्याच्या भुंकेवर. पण तुम्ही थकला असलात तर एवढीच खूनगाठ बांधा की अजून चांगली 4-5 मैलांची वाट आपल्याला चालायची असते. तेव्हा अंगात ताकद येण्यासाठी जवळची शिदोरी वाटेवरच सोडावी हे उत्तम. या पाऊलवाटांनाही स्वतःचं असं वेगळं व्यक्तित्व असतं. काही वाटा सरळ असतात, त्या सरळ मार्गी माणसाप्रमाणे नाकापुढं पाहून चालत असतात. काही मुळातच वाकड्या चालीच्या असतात, त्यांचं पाऊल कधी सरळ पडत नसतं. काही वाटा बाळबोध वळणाच्या असतात, तर काहींना लचकण्या मुरडण्याची हौस असते. काही खोडकर असतात, काही लागट असतात आणि काही वाटा फार लोभसही असतात. त्यांचा आपल्याला लळा असतो आणि काहींच्यावर जीव जडतो.
मी अधूनमधून जेव्हा माझ्या गावी जातो तेव्हा एकदा तरी कुरणाच्या वाटेनं मैल 2 मैल मजेनं फिरून घेतो. हत्ती गवताचा मातकट वास सगळीकडं दरवळलेला असतो आणि कुरणातली हिरवी वाट वळणं घेत पुढं जात असते. दिवस मावळून कडूसं पडलं तरी या वाटेनं आपण चालतच राहतो. संध्याकाळचा वारा भणाणत असतो. दोन्ही अंगाचं गवत डोलत असतं आणि आपल्या पायांची चक्र फिरत राहतात. काही वाटा मात्र निसरड्या असतात. आमच्या मळीची वाट अशीच आहे. पावसाळ्यात या वाटेनं चालताना फार जपून चालावं लागतं. जरा आपलं अवधान ढळलं तर पाय घसरलाच म्हणून समजा. ओढ्याच्या दगडावर परटिनीनं धुणं बडवावं तसं अंग सुपकून निघतं. लहान थोरांचा विचार न करता भल्या भल्यांची अब्रू घ्यायला ही वाट कमी करत नाही. अशा या साम्यवादी विचारसरणीच्या वाटेला शहाण्यानं दुरूनच नमस्कार करावा हे बरं. तिच्या वाटेला न जाणं चांगलं. युद्धकाळात शत्रुपक्ष जसा वाटेवर सुरुंग पेरून ठेवतो तशा काही वाटा काटे पेरून ठेवतात. ते डोळ्यांना दिसत नसतात, पण बेसावधपणे तुम्ही पाय ठेवला की ते बरोबर तुमच्या पायाच्या तळव्यात येऊन बसतात. कधी कधी तर वाहना असूनही ते पायात मोडतात. तेव्हा एखाद्या पाऊलवाटेनं चालण्यापूर्वी तिचा जरा अंदाज घेऊन आपलं पाऊल टाकणं चांगलं. पायात वाहना आहेत या भरवशावर जाणंही धोक्याचं असतं. एकदा वाट काटेरी आहे हे समजलं की सावधान. पण खरं सांगू का, प्रेमात जसं अवधान राहत नाही तसंच या वाटेनं चालताना होतं. आपण सावधान होतो ते पायात काटा मोडून कळ आल्यावर. मला तर अशा वेळी पायातली कळ सोसता सोसता त्या वाटेचं कौतुक करावंसं वाटतं. याशिवाय गावाला काही चोरवाटाही असतात. त्या सहज कळून येत नाहीत. कधी अंगावर वस्त्र घ्यावं, तोंडावर बुरखा घ्यावा तशा त्या भोपळ्याच्या, कलिंगडाच्या, खिऱ्याच्या, गुळवेलीच्या, दोडक्याच्या किंवा काकडीच्या वेलींनी लगडलेल्या असतात. कधी कधी घाणेरीही मातलेली असते, निवडुंगाचे फडे असते किंवा घायपातांचे गड्डे असतात आणि आपल्याला वाट दिसून येत नसते. एखादी वाट तर पडक्या घराच्या आड किंवा दरडी आड लपून बसलेली असते. चोरांना ती उपयोगी पडते हे सांगायला नकोच. पण गुरुजींचा मार चुकवण्यासाठी या वाटांचा चांगला उपयोग होतो. लहानपणी शाळेत असताना पडक्या घराआड लपलेल्या या वाटेनं मला अनेकदा वाचवलं आहे. त्या वाटेबद्दल मला वाटणारी कृतज्ञता कायमची माझ्या मनात घर करून आहे. आणि सांगू का, दुसऱ्याच्या मळीतली मक्याची कणसं डोळा चुकून खायला मिळायची, तीही अशाच एका वाटेच्या पुण्याईनं. आणि काय सांगायचं, काही चोरवाटा तर आम्हीच पहिल्यांदा पाडल्या आणि पुढं काही कालावधीनं ते राजमार्ग होऊन बसले. त्या लोकांना फितूर झाल्या आणि आम्हालाच त्या वाटेनं जायला चोरी होऊन बसली. बहुतेक सगळ्याच चोरवाटांचं असंच असतं. त्या पहिल्यांदा चोरांना सामील असतात आणि नंतर लोकांना फितूर होतात. पुन्हा नव्या वाटा पाडणं भाग पडतं. त्याही लहानाच्या मोठ्या होतात आणि आपल्या आईबापांना विसरून जातात. करतेपणी ते आपल्याला विसरून जात असल्या तरी बालपणी त्यांच्यापासून मिळणारं सुख काही थोडं आहे. आपल्या मुली नाही का लग्न होऊन सासरी जात, तशाच या वाटाही सासरी जातात असं म्हणायचं आणि त्यातच सुख मानून गप्प बसायचं. काही वाटांचं नाक सारखं वर असतं. आपलं अस्तित्व सोडायला त्या तयार नसतात. आपल्या गावी आता स्टेशनला जायला गाडीवाट छान झाली आहे, पण गाडी वाटेला चिकटून मूळची पायवाटही जातेच. टोपपदरी लुगड्याला रुंद किनार असावी तशी ती दिसते. गाडीवाट आली तरी मी इथनं हलणार नाही अशा हट्टी वृत्तीनं ती सारखी धावतच असते. तिच्या या चिकाटीला आता काय म्हणावं. बाई, तुझी सद्दी संपली आहे, पेन्शन घेऊन गप्प बसायला तुझं काय जातं. पण ती कुणाचं ऐकून घेईल असं वाटत नाही. आपली कुडी जिवंत असे तोवर ती अशी धावणारच. आणि अशा काही पायवाटा की त्या चालताना लवकर ओसरतच नाहीत. नांदायला गेलेली लेक जेव्हा पहिल्यांदा माहेरी परत येते तेव्हा वाट कशी सारखी पळत असते आणि 4 दिवस माहेरचं सुख घेऊन ती जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा तीच वाट ओसरेनाशी होते. आपलं जन्मगाव सोडून पोठार्थी भटकत असताना आपल्यालाही हाच अनुभव येत नाही का. गाव सोडताना किती अवघडल्यासारखं वाटतं आणि परत गावी जायला निघताना जीव कसा अधीर होऊन जातो
आणि पुढं या पायवाटा आपल्याशी किती एकजीव होऊन जातात. मला अजूनही आठवतं की एकदा माझी आई फार आजारी असताना मी जेव्हा गावी गेलो तेव्हा माझ्याप्रमाणेच ती वाटही अवघडली होती. माझ्याबरोबर सुन्न मनानं तीही चालत होती, ना बोलणं ना चालणं. हां, जिव्हाळ्याची एखादी पाऊलवाट आपल्याशी बोलतेही. मी 2 वर्षांपूर्वी एकदा गावी गेलो आणि आगगाडीतून उतरून पाय वाटेला लागलो. गावच्या ओढीनं भराभर पाय उचलत निघालो आणि चक्क मला हाक ऐकायला आली. मी मागं वळून बघितलं, त्या वाटेशिवाय दुसरं कोणीही तिथं नव्हतं. पायाखालची वाट आणि मी असं दोघंच चालत होतो आणि एकाएकी बोलणं सुरू झालं. फार दिवसांनी आलास? हो, काय करणार, रजा मिळत नाही ना. रजा मिळत नाही का गावची आठवण होत नाही? मी म्हणालो, गावची आठवण होत नाही असं कसं होईल? थोडा वेळ ती गप्प बसली आणि मग एकदम आठवण झाल्यासारखी करून ती बोलली, शामू गुरुवाची कहाणी कळली का तुला? हो, त्यावर लिहिलंय सुद्धा मी. असं म्हणून मी विचारलं, काय म्हणतंय गाव? काय नवीन घडामोडी? काय म्हणायचे गाव? नवीन कायदा आलं, लोक हवालदिल झाल्यात, ऐकायला मिळालंच तुला आता. एवढं बोलून ती गप्प झाली. खोदून खोदून विचारलं तरी ती बोलेनाशी झाली. इतक्यात गाव जवळ आलं आणि ती म्हणाली, बरंय, ओळख देख असू द्या, मी जाऊ आता. आणि तिचा निरोप घेऊन मी गावात शिरलो. कधी कुणाशी न बोलणारी पायवाट अशी त्या दिवशी माझ्याशी बोलली. आता जेव्हा जेव्हा मी गावी जातो तेव्हा मला कोणाच्या सोबतीची आवश्यकता नसते. ती मला सोबत करते. नुसतंच वरकरणी बोलते असं नव्हे, तर अंतर्मुख होऊन खरोखरच आमची सुखदुःखाची बोलणी होऊ लागतात. गाडीतून उतरून मी पायवाटेला लागतो आणि तिची हाक ऐकायला येते. ती जवळ येते आणि विचारते, दिवाळीला आला नाहीस? नाही जमलं. तुला शिरमीची हकीकत कळली? नाही. तुला कळली नसेल तर मी सांगते. आंधळ्या शारीसारखीच ही गोष्ट आहे. अगदी लिहून छापण्यासारखी आहे बघ. हां, ती शिरमी होय, तीच. आठवली का? ते सगळं माहीत आहे. मग तुला हे माहीत आहे? काय? आणि मग गाव जवळ येतोवर ही ती गोष्ट सांगू लागते. मला लिहायला गोष्ट सुचेना झाली की वाटतं आपण गाडीत बसावं आणि गावी जावं. आगगाडीतून उतरून पाय वाटेला लागल्यावर आपल्या गोष्टींना काय तोटा? नित्य नव्या कथानकांचा तो एक झराच आहे. रसिक हो, आजची कथा कशी वाटली नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.